सोलापूरसह राज्यातील दुय्यम कारागृहाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। राज्यातील सर्व 116 दुय्यम कारागृहे टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 6 दुय्यम कारागृहांची समावेश आहे। या निर्णयामुळे कैद्यांची रवानगी आता जिल्हा किंवा मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व 116 दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, बार्शी आणि मोहोळ येथील 6 दुय्यम कारागृहे बंद होणार आहेत। दुय्यम कारागृहामध्ये कैद्यांसाठी आवश्यक सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे। या कारागृहातील कैद्यांना आता जिल्हा किंवा मध्यवर्ती कारागृहात हलवले जाणार आहे। मात्र या निर्णयामुळे सोलापूरच्या मध्यवर्ती कारागृहावरील ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आधीच क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने प्रशासनासमोर अतिरिक्त व्यवस्थापनाचे आव्हान उभे राहणार आहे। दुसरीकडे दुय्यम कारागृहामधील कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करून त्यांना इतर कारागृहामध्ये नियुक्त केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कारागृह व्यवस्थेत मोठे बदल होणार असून सुरक्षा, प्रशासन आणि कैद्यांच्या व्यवस्थापनावर त्याचा दुरामी परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू आहे। ही होती सोलापूर आणि राज्यातील कारागृह व्यवस्थेशी संबंधित महत्त्वाची बातमी। अशाच अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा सोलापुरी कट्टा न्यूज।